पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार परिणय फुके यांनी गोंदियात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला। विविध विकास कामं, जनकल्याणकारी योजना आणि देशाच्या प्रगतीविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाने विकासाच्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असल्याचा दावा आमदार परिणय फुके यांनी केला। पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, डिजिटल इंडिया, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना यांसारख्या अनेक उपक्रमांना लाभ देशातील कोट्यावधी नागरिकांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं। शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या विकासावर होत असल्याचं आमदार फुके यांनी सांगितलं। मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम, जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार परिणय फुके यांनी यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहंगडले, भाजप जिल्हाध्यक्ष सीताताई राहंगडले, भाजप संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। या 12 वर्षाचे जे मोदी सरकार मागच्या 12 वर्षापासून या देशाच्या विकासासाठी जे काम करतात आहे आणि ज्या प्रकारे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे ज्या मूल मंत्र घेऊन आम्ही सगळं काम करतात आहे आणि सगळ्या ज्या योजना संपूर्ण देशभरात राबवल्या त्या संदर्भातली माहिती आपल्या गोंदिया जिल्ह्याला काय काय त्यामध्ये मिळालं त्या संदर्भातली माहिती देण्याकरता आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। त्यामध्ये घर उभा करणं, स्ट्रक्चर उभा करण्याची अवघड आहे, त्यात वाढ होण्याची भविष्यात शक्यता आहे। निश्चितच मलाही असं वाटतं की ती योजना 2014-2015 मध्ये आणि त्यावेळेस जी अपेक्षित होती त्या प्रमाणात घर जितक्या रुपयात बनवत होतं तितक्या रुपये ते त्यावेळेस ठरवलं होतं आणि तितकेच रुपये आतापर्यंत भेटत आहे। आज त्या गोष्टी लावून जवळपास 10-12 वर्ष झालेली आणि निश्चितच आपण जे म्हणतात ते सत्य आहे की आता ती थोडी कमी पडते आहे। निश्चितच याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे। आम्ही या संदर्भात 50,000 रुपये दर आता 50,000 रुपये मला वाटतं राज्य सरकारी त्यात वाढून देत आहे। 5 ब्रास रेती त्यातमध्ये फ्री देत आहे। मला वाटतं आणखीन 5 ब्रास म्हणजे 10 ब्रास करण्याचं नियोजन आहे आणि त्यातही मला असं वाटतं केंद्र सरकारी यामध्ये पैसे निश्चितच वाढून देणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।